घ्यावा लागतो. काही वेळेस उमेदवार बघून ही सभा संपली की इथल्यानंतर माझी माळी समाजाची बैठक आहे. समूह निर्णय घ्यायला लागला, पण याच्या अग्रगाणी कोण? वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यानंतर मला असणारा अनेक आंबेडकरवाद्यांना आमचा रोल काय, तर मी त्यांना म्हटलं की सगळ्यात मोठा जो रोल आहे तो वैचारिक अधिष्ठान नव्या येणाऱ्या समूहात देणं, मानवतावाद कसा रुजतो हे सांगणं, आंबेडकरवाद समजून सांगणं हा त्याच्यातला भाग. आंदोलनं कशी केल्या जातात, लढा कसा उभा केला जातो, निवडणुकामध्ये असेल किंवा इतर ठिकाणच्या असेल स्ट्रॅटेजीज कशा आखल्या जातात, याचं प्रशिक्षण देणं गरजेचं असेल त्या ठिकाणी. मी इलेक्शन मध्ये उभा राहिलो म्हणजे नेतृत्व केलं असं नाही. सामाजिक नेतृत्वही मी करू शकतो, शिबिरातलं सुद्धा नेतृत्व करू शकतो, आणि वैचारिक नेतृत्व सुद्धा करू शकतो. आज खऱ्या अर्थाने गरज, मी असं म्हणेन की वैचारिक नेतृत्वाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ही वैचारिक गरज ह्याच्यासाठी की अनेक बहुजनातले असणारे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी भरकटलेले आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनेच्या नादी लागली, याच्याबद्दल दुमत नाही. आज काय त्याच्यातल्या अनेक जणांना जाणीव व्हायला लागली की आपला वापर होतो, आपल्याला फसवल्या जात. मनुवादाची संस्कृती पुन्हा आणल्या जाते आणि तो तिकडनं बाहेर पडतो. तो बाहेर पडून फुले शाहू आंबेडकर वाद स्वीकारायला लागला की आपण त्याच्यातला झालेला बदल पाहत नाही, आपण त्याचा इतिहास पाहतो आणि त्याच्या इतिहासावरती आपण बोट देतो. पण त्याचा वर्तमान काळ जो आहे, बदललेला वर्तमान काळ जो आहे, त्या बदललेल्या वर्तमान काळामधला आपण त्याला बघत नाही. वर्तमान मधला त्याचा झालेला बदल आपण असताना लक्षात घेत नाही आणि टीकेची असणारी झोड आपण उठवायला सुरुवात करतो. अशी असणारी परिस्थिती. इथे वैचारिक गोंधळ आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. इथे वैचारिक गोंधळ आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण या वैचारिक गोंधळातून मार्ग कोण काढू शकेल तर इथला फुले शाहू आंबेडकरी विचाराचाच माणूस मार्ग काढू शकतो हे लक्षात. आणि म्हणून आपला नेहमीचा चष्मा वर्तमान काळातला असला, वर्तमान काळातला असताना चष्मा असला. इतिहास आपल्याला शिकवतो, इतिहासातून आपण जे शिकतो त्याचं पुनर्वसन होणार,
त्या व्यवस्थेचं रूपांतर होणार नाही एवढं आपल्याला शिकायचं असतं. आणि ते शिकून पुढचा मार्ग आपल्याला काढावा. त्याच्यामुळे एक मार्ग आपण हा लक्षात घेतला पाहिजे की वर्तमान काळामध्ये 1% जरी माणूस बदलत असेल, 1% जरी माणूस बदलत असेल तर त्याला मी कवटाळलं पाहिजे, ही माझी भूमिका त्या ठिकाणी पाहिजे. त्याने माझ्या अपेक्षेप्रमाणे बदलल्यानंतर मी कवटाळेन, ही चुकीची भूमिका आहे. ही भूमिका पूर्णपणे चुकीची असं मी त्या ठिकाणी मानतो. बदल यायला सुरुवात होतो, त्या बदलाचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि ते जर आपण स्वागत केलं तर आपल्याला असणारं या देशामध्ये पुन्हा संविधान बदलण्याची भाषा कोणीच करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक ऐतिहासिक संधी असं मी त्या ठिकाणी मानतो. नागपूरकरांना ही एक ऐतिहासिक संधी आहे. मला अनेक जणांचे फोन आले की तुम्ही इकडनं लढा. मी त्यांना म्हटलं की उंदराला मारायला वाघाची शिंग, वाघाला कशाला? सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्यांना मारू शकतो. चाहू बाजूने आपण असा विचार केला या ठिकाणी. या सरकारच्या विरोधात कोण कोण आहे? या सरकारच्या विरोधात इथला असणारा मुस्लिम. हा मुस्लिम काय म्हणतो? तुम्ही दूध दाखवा, मी त्याच्यात साखर टाकतो. आता जो कोणी दूध दाखवेल त्याच्यामध्ये तो साखर टाकणार. तेव्हा इथल्या फुले शाहू आंबेडकर वाद्यांना दूध दाखवण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा मुस्लिम समूह साखर टाकल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात. सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. मी आता म्हटलं की माळी समाजाबरोबर बैठक आहे. चंद्रपूरला असणारा राजेंद्र महाडोळे माळी समाजाचे उमेदवार आहेत. ते म्हटले तुम्ही आल्याशिवाय निधी मिळणार नाही. म्हटलं संध्याकाळी येतो. समाजात निधी जमा करतोय आणि पाठवून देतोय इलेक्शन लढायला. आपल्याकडची थांबलेली प्रथा पुन्हा सुरुवात झाली, याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जमवले, इलेक्शन फंड दिला, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. इलेक्शन हे दुसऱ्याच्या पैशाने लढलं गेलं तर बांधिलकी ज्यांनी देणार आहे त्याच्याबरोबर लढते. इलेक्शन हे लोकांच्या पैशाने लढवलं गेलं तर बांधिलकी ही लोकांबरोबर असते, हे लक्षात. आणि लोकांबरोबर बांधिलकी राहिली की मग विकासाचा प्रश्न येतो, हे आपण लक्षात घ्या. मध्यंतरी इथला असणारा हलबा समाजाचा मोर्चा निघाला. अत्यंत कठीण परिस्थिती त्या हलबा समाजाची. आणि कठीण परिस्थिती काय तर जो हलबा समाज सर्टिफिकेट घेऊन नोकरीवरती लागलाय त्याला टर्मिनेट करा म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
ते नितीन गडकरींकडे गेले. ते म्हटले मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला मतं दिली, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की नोकऱ्या वाचू. नितीन गडकरींनी सांगितलं की आम्ही असं नोकऱ्या वाचू शकत नाही, तुम्हाला मदत करू शकत नाही, तो पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये द्या जा. वकिलाचा जो काही खर्च लागेल तो मी करायला तयार आहे, पण तुमच्या नोकऱ्या ह्या काही मी वाचू शकत नाही. प्रश्न हा आहे की हा समूह आता बीजेपी बरोबर जाण्याच्या मानसिकतेत नाही. माझी बैठक झाली, म्हटलं बीजेपी काँग्रेस एनसीपी म्हटलं तुम्हाला मदत करणार नाही, कारण का इंटरेस्टचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून बाहेर पडायचं असेल तर शासनाला हा निर्णय घ्यावा लागेल की ज्यांच्या ज्यांच्या नोकऱ्या टर्मिनेट होणार आहेत त्यांना आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये घेतो, जनरल कॅटेगरीमध्ये घेऊन त्यांच्या नोकऱ्या आम्ही वाचवतो. अशा रीतीचा असणारा ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टाला द्यावा लागेल. पण तो द्यायचा म्हटला की त्यांचा जो मतदार आहे त्या मतदाराच्या नोकऱ्या जातात अशी असणारी परिस्थिती आहे. तालबा समाजातले सुद्धा अनेक जण आम्ही या सरकारला मतदान करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यावेळेस परिस्थिती इथली असताना कोणी उभा राहिला तर निवडणूक अटीतटीच्या मी असं म्हणणार नाही, पण चालत चालत तो जिंकू शकतो अशी असणारी परिस्थिती. पण खरा रोल इथला असणारा आंबेडकरवाद्यांना खेळावा लागेल हे लक्षात घ्या. फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने नागपूरमधले विचारवंत मी गेले 4 वर्ष बघतोय, बिळात ते घुसले ते बाहेरच पडले नाहीत अशी परिस्थिती आहे. मतदाराने बाहेर पडावं अशी माझी विनंती आहे. चौकामध्ये आपण असं सांगितलं पाहिजे की माझं मत कप बशीला दुसरं कोणालाच नाही. तुम्हाला एवढंच करावं लागेल. जिथे जिथे बैठका होती, ज्या ज्या चौकावरती होती त्या त्या चौकावरती येण्यात म्हणावं लागेल की माझं मत का बशीला दुसरं तिसरं कोणाला नाही. फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकत नाही.